या फॉर्म्युलाला आपल्याला कॅचअप करायला लागेल. घरी बोला, शांततेत बोला, बसवा, भांडण नाही करायचे. तुमचं मत ठेवा, तुमचा मुद्दा मांडा की आमच्या आयुष्यातले आम्हाला 3 वर्ष द्या, है ना. आम्ही कुठेही जाणार नाही, त्यांना ॲश्युरन्स द्या, त्यांना ही खात्री पटवा, त्यांना तुमच्यावर विश्वास ठेवायला भाग पडा. त्याच्यासाठी तुम्हाला कसं वागावं पण लागेल. प्रॉब्लेम काय माहिती का, स्पर्धा परीक्षांचा किंवा या सगळ्या गोष्टींचा व्यायामासारखा विषय आहे ना. जसं आपण व्यायाम करायला जातो हौशेमध्ये 2 दिवस करतो, 3 दिवस करतो आणि 4थ्या दिवशी आपण ते सगळं विसरून जातो. जास्तीत जास्त 8 दिवस व्यायाम करतात, त्याच्या पलीकडे लोक व्यायामाकडे वळत नाही, बंद करून देतात, नाही का. म्हणून तसं व्यायामासारखं न करता एकदम सातत्याने तुमच्या डोक्यात दुसरा विचारच नाही आला पाहिजे, है ना. तुम्ही जर एक माझा टार्गेट ते आहे, माझा निशाणा तो आहे, जर तिथं मला त्या गोलपर्यंत पोहोचायचं आहे तर तिथं तुम्हाला हर्डल्स पण नाही का, खूप सारे अडथळे. ते अडथळे पार करताना तुमची दमछाक पण होईल ना, की धावपळ होईल, दमछाक होईल, तुम्ही थकाल, तुम्ही थांबण्याचा विचार कराल, पण थांबू नये. डोंट गिव्ह नाही करायचं. कोणत्याच परिस्थितीमध्ये त्या टार्गेटपासून गिव्ह करायचं नाही. म्हणून एकदा ठरलंय, आता मानसिक तयारी करा, खूप मनाची भक्कम तयारी करा. आणि ही तयारी करणं इतकं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी खूप सारं डेडिकेशन, खूप सारं मेहनत, खूप सारं कष्ट आणि खूप मी तर म्हणते ना, खूप अभ्यासाची गरजच नाही. लक्षात घ्या, खूप अभ्यास करायचाच नाही तुम्हाला. दिवस रात्र 14 तास तुम्हाला त्या पुस्तकांमध्ये टाकायचं असं अजिबात नाही आहे. प्रॉपर प्लॅनिंग, मी ते प्लॅनिंग तुम्हाला देणार आहे आज, कसं प्लॅनिंग करायचं. प्रॉपर प्लॅनिंग जर तुम्ही केलं, ठरवलं की मला काय काय करायचं आहे आणि कसं कसं करायचं आहे, तर कमी दिवसामध्ये, कमी मेहनतीमध्ये तुम्ही तुमचं जे टार्गेट आहे ते अचीव करू शकता. ठीक आहे. एक पहिली सुरुवात तर काय करायची, तर 5वी पासून ते 12वी पर्यंतची जितकी पण पुस्तकं आहेत, 5वी पासून 12वी पर्यंतची जेवढी पुस्तकं आहेत ती सगळी, म्हणजे मग त्याच्यामध्ये इतिहास आला, त्याच्यामध्ये नागरिकशास्त्राचं पुस्तक आलं, त्याच्यामध्ये भूगोलाचं पुस्तक आलं, है ना. त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, ग्रामर, त्या दोघांचं ग्रामर आलं. आपल्याला याच्यासाठी फक्त ग्रामरसाठी घ्यायचं आहे, है ना. याला गरज नाही आहे दुसऱ्या गोष्टीची, याला. ठीक आहे. मग इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल ही पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत. आणि 5वी ते हे तर 12वी पर्यंत झालं. ॲक्च्युली खरं तर 5वी ते 10वीचे तर तरी +2 केलेलं आहे, ते 12वी करून टाकलं आहे. कारण थोडी इतिहासाची आणि भूगोलाची जी ग्रेड आहे त्यातली ती वर वाढते, थोडीशी कंटेंट जास्त येतं, म्हणून मी 12वी पर्यंत गेलेलं आहे. ही सगळी पुस्तकं तुम्हाला विकत घेण्यासाठी फार पैशांची गरज नाही. स्मार्ट काम करायचं, डायरेक्ट भंगारवाल्याच्या, रद्दीवाल्याच्या दुकानात जायचं. या रद्दीवाल्याच्या दुकानामध्ये ती पुस्तकं निव्वळ 5-5, 10,000, 20-20 रुपयाला भेटतात. किंवा तुमच्या घरामध्ये तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमचा नातेवाईक, तुमचा कझिन, आजूबाजूचा एखादा व्यक्ती, मुलगा, मुलगी, जे कोणी शिकत असतील त्यांना सांगायचं की तुझी पुस्तकं फेकू नका, तुझी पुस्तकं मला आहे. हे कसं एकदम सिंपल. मी का आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी का इतिहास सांगते मुलींना, की जर तुम्हाला बघा पहिलं नाव काय आलं, इतिहासच आलं है ना. म्हणून सामाजिक शास्त्र जी आहे ती खूपच काम करतात या सगळ्या याच्यामध्ये. बिकॉज मराठी आणि इंग्लिश किंवा हिंदी ह्या लँग्वेजमध्ये असं होतं की कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे सगळं बदलत राहतं. सिलेबस चेंज होत राहतं. यावर्षी वेगळ्या कथा असतील तर पुढच्या वर्षी वेगळ्या कथा येतात. नवीन नवीन लिखाण ॲड होत जातं, नवीन नवीन रायटिंग येत जातं. त्याच्यामुळे त्यांचा जो विस्तार आहे तो खूप मोठा आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यांची फ्रेम पक्की आहे ना. त्या फ्रेमच्या वेळेस जात नाही आपण, है ना. परतून ज्या ज्या वेळेला क्वेश्चन येतात त्यावेळेला
90% क्वेश्चन सामाजिक शास्त्राचे असतात. सामाजिक शास्त्र म्हणजे काय? सगळे हे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, संरक्षण शास्त्र हे सगळे जे येतात ते सगळे सामाजिक शास्त्रांमध्ये येतात. आणि सामाजिक शास्त्राशी रिलेटेड असलेले जे क्वेश्चन आहेत ते याच्यामध्ये किती टक्के असतात? 40% असतात. त्यामुळे तुम्हाला स्पेशल काही तयारी करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया की अगदी सोपं, ताजमहाल कोणी बांधला? ताजमहाल कोणी बांधला? शहाजहान. आता हा एकदम बेसिक क्वेश्चन, मी फार बरोबर जात नाही, आपण बेसिक बरोबर तुम्हाला कळावं म्हणून आपण एकदम वरच्या लेवल, अजून डीपमध्ये मी गेलेली नाही आहे आणि कदाचित मी जाणार पण नाही. मी तुम्हाला वरचा सर्फेसच देणार, ठीक आहे? आता वरचा सर्फेस जर एवढा असू शकतो तर डीप काय असेल? ताजमहाल कोणी बांधला हा जितका क्वेश्चन इतिहासाचा आहे तितकाच तो क्वेश्चन जीकेचा आहे. येते लक्षात? एकदम सोपं आहे. जगातली सगळ्यात समृद्ध आणि भारतातील सगळ्यात पहिलं विद्यापीठ कोणतं? नालंदा. तर हे असं होतं. म्हणजे काय होतंय की जे क्वेश्चन तुम्हाला इथे आणि इथे येतात तेच क्वेश्चन तुम्हाला ह्या 40% येतात. म्हणजे जर तुमच्याकडे हे विषय असतील किंवा ही पुस्तकं तुमच्याकडे असतील, यू ऑलरेडी प्रिपेअर्ड. 40% तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर करू. पूर्ण काय? 60%. मग पहिले 40% जर आपल्या हातात आहे तर आपण त्याच्यावर फोकस करू की माझ्याकडे काय आहे आता. किती सोपं आहे बघा. अजिबात कठीण नाही आहे. बरं, ही पुस्तकं इतक्या इझी लँग्वेजमध्ये, इतक्या सोप्या भाषेत आहेत ना की एकदम सोप्या. कारण वय बघा, म्हणजे स्टँडर्ड बघा, 5वी ते 10वी आहे. 5वी ते 10वीच्या मुलांना एवढं हार्ड लँग्वेज देत नाही. 5वी ते 10वीच्या मुलांना एकदम सोपं देतात. आणि याच्यामध्ये आपल्याला एक गणिताचं जे पुस्तक आहे ते पण आपल्याला याच्यात ऍड करून द्यायचं आहे. अशा पद्धतीने इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, व्याकरण, फक्त ग्रामर कोणतं? मराठी आणि इंग्लिश. हिंदीचं ग्रामर घ्यायची गरज नाही. फक्त मराठी आणि इंग्लिशचंच ग्रामर विचारलं जातं. आणि गणित पण आपल्याला खूप डीपमध्ये जायचं नाही, नुसतं बेसिक वरचं याला एकदम बेसिक गणित आपल्याला शिकायचं. आपल्याला खूप जास्त डीपमध्ये न जाता बेसिक गणित जे आहे, व्याज, चक्रवाढ व्याज वगैरे हे जे आहे ना, गुणाकार, भागाकार आणि टक्केवारी काढणे वगैरे हे जे विषय आहेत हेच आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. म्हणजे खूप आतमध्ये आपल्याला गणितामध्ये सुद्धा शिकायचं नाही. इन केस तुमचं गणित फारच कच्चं आहे आणि ते येतच नाहीये तर मी तर सरळ सांगेन की इग्नोर दिस. कारण हा ते गणितावर प्रश्न विचारले जात नाही. मोजून 10 प्रश्न आहेत, त्याच्यात पण ते 2 मार्काला 1 म्हणजे 20 मार्क आहेत. उर्वरित तुमच्याकडे 80 आहे. म्हणून मी फार धाडसाने हे स्टेटमेंट करते की फार गणितामध्ये डोकं घालण्याची आणि थकवायची गरज नाही. उरलेल्या 80% फोकस करा. काही लोकांना गणित पटकन समजतं, ओके, त्यांना समजत असेल त्यांनी डेफिनेटली जावं. पण अगदीच 5 मला येता येईल तिथं वेळ नाही वाया घालवायचा. जो वेळ आपल्याला दिलेला आहे, जर तुम्हाला ते जमतच नाहीये, लिमिट पुढे चला आणि शेवटी वेळ मिळाला तर प्रयत्न करा. ओके, म्हणून आपण पेपरकडे जाणारच आहोत. पण पहिले सिलेबसमध्ये आपल्याला काय करायचं, आपल्याला काय घ्यायचं हे ना, की मला 5वी ते 10वीचे 5वी ते 12वीची सगळी पुस्तकं पहिली कलेक्ट करायची. फर्स्ट स्टेप माझ्या करिअरच्या दिशेने मला ज्याला जायचं आहे त्याला मला हे जे आहे हे मला जमा करायचं आहे. एका ठिकाणी ठेवून द्या, एका ठिकाणी ठेवून द्या. नुसतं ठेवून नका दे, त्याला रोज काढावंही लागेल है ना. पहिले तर तुम्हाला काहीच कळणार नाही, काहीच कळणार